कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये बंदी रजनी कार्यक्रमासाठी कारागृहात साबण आणि कागदापासून पिस्तूल बनवलं जातं। त्यातलंच बनावट पिस्तूल संतोष पोळनं त्याच्या जवळ ठेवलं होतं। जेल प्रशासनाला बदनाम करण्यासाठी त्याचं शूटिंग व्हायरल केल्याचा दावा कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी केलाय। पोळ आणि त्याचा साथीदार अमोल पवार विरोधात गुन्हा देखील दाखल झालाय। तसंच हे शूटिंग करण्यासाठी मोबाईल पुरवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचं साठे यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणी 10 कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। पण याच्यामध्ये जर आमचा स्टाफ कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कडक मधली कडक कारवाई आम्ही करणार आहोत। त्याच्याकरता आम्ही डिटरमाइंड आहोत। वी आर नॉट गोइंग टू स्पेअर एनी ऑफ द वन ज्यांनी प्रशासनात राहून खाकी वर्दी घालून किंवा आमचा कोणी इतर कर्मचारी असतो त्यांनी जर ही गद्दारी केलेली असेल तर त्याला अक्षरशः म्हणजे जी सर्वोच्च शिक्षा आहे मनासेप्रमाणे ती देण्यात येईल। त्याला सोडण्यात येणार नाही, पण ती चौकशी अजून थोडी जास्ती करावी लागेल।